अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 11. भ्रमाना होणाऱ्या गर्भवासादी दुःस्थितीचे वर्णन. ब्रह्मनिष्ठ पुत्रास विष्णुदत्तांनी लोकसंग्रहार्थ कर्म करण्याबद्दल केलेला उपदेश. गाथा 7 ज्ञानभूमिका आणि अर्जुनाचा ज्ञानविज्ञानासंबंधी प्रश्न. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री दत्त समर्थ. गुरु म्हणे इंद्रासी, शास्त्रे न घालावी जो भ्रमासी. मुक्ती न मिळे तयासी, गर्भवासी पडे तो. भूलोकातुनी पर्जन्यात, पर्जन्यातुनी अन्नात, अन्नद्वारा पितृशरीरात येऊनी राहे 3 मास. राही रेत होऊन कामाग्नीने तापून, ऋतुकाळी होता मैथुन श्रीयोनीत प्रविष्ट होय. तर दत्तगुरु इंद्राला सांगता आहेत, हे शास्त्र जे आहे त्याप्रमाणे जर वागलं, जर नाही वागलं तर मुक्ती मिळत नाही आणि गर्भवास घडायला लागतो म्हणे. तर आता गर्भवास कसा घडतो, जन्म मृत्यू कसा होतो, हे सर्व ह्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर भूलोकातून पर्जन्यात म्हणजे याच्यातून पर्जन्यात, पर्जन्यातून अन्नात, आणि अन्नातून पित्याच्या शरीरात जातो आणि 3 महिने तिथं राहतो. आणि रेतानी त्याचं वीर्य होऊन ते कामाग्नीने तापून जेव्हा मैथून होतं तेव्हा तो स्त्रीच्या शरीरात प्रविष्ट होतो. योनी रक्त विमिश्रित राही गर्भाशयात, दैवे वाढे वारेने वेष्टित न मरे कष्ट होताही. अस्ति स्नायू मज्जा रेताने, होती त्वचा मांस रक्त रक्ताने. मोदका उकडती त्या तऱ्हेने, हा देह बने अमंगळ. तर हा आईच्या शरीरामध्ये गेल्यानंतर वार जे असते त्या वारेने वेष्टून असा तो एक एक त्याच्या अस्थि स्नायू मज्जा त्वचा मांस असं एक एक तयार होतं. आणि तो मोदकाप्रमाणे मोदक जसा उकडतो त्याप्रमाणे तो असा अमंगळ देह मोदकासारखा उकडत असतो तो शरीर आईच्या देहामध्ये. मूत्राचे आधन वेष्टेचा दाथर, रेत रक्ताची उकड थोर, मातेची कूस हेच पात्र. तर मूत्राचं आधन होतं आणि विष्ठा घाण सगळे त्याचा थर असतो त्याच्यावर, आणि रक्तामध्ये तो असा उकडत असतो आईच्या पोटामध्ये. तया माझी जठराग्नी उकडी, शुक्र अधिक असे जर, तरी उपजे खास नर. रक्त अधिक असे जर, नारी शरीर उपजेल. तर असा तो जठराग्नीमध्ये उकडत असतो. आणि जर शुक्र मला याच्यातून सोडव असं म्हणून देवाची प्रार्थना करत असतो तो जीव. दुर्गंधीने कंटाळलो, जठराग्नीने पोळलो, ह्या नरकात लोळलो, शिनलो आता सोडवी मज. आणि मग तो म्हणतो, ही शिक्षा आता पुरे झाली म्हणे, आता मला याच्यातून सोडव, इथे खूप घाण आहे, दुर्गंध येतो, नरकासारखं वाटतं म्हणे, तू मला इथून सोडव लवकर असं म्हणत असतो तो. निजकर्मे नाना योनी, येथे आलो भोगुनी, वाटे मला नरकाहुनी. गर्भवास हा महाकष्ट दे, आता सोडवी येथून, यावरी पाप न करीन. देवा तुझे भजन करीन, तुला विसरेन न कदाही. आणि आता इथून मला सोडव, आता मला इथं कंटाळा आलेला आहे, लवकर मला सोडव असं तो विनवण्या करत असतो. आणि इथून बाहेर आल्यानंतर म्हणे, मी तुला तुझं स्मरण करेल, तुझं भक्ती करेल असा तो सांगत असतो तो आत्मा, तो गर्भ. अशी स्तुती करिता दशम मास प्राप्त होता, सुती वायुरी लहरी उठता, पडे योनीद्वारे किडा जसा. आणि मग 10वा महिना सुरू झाला की सुती वायू म्हणजे जन्म द्यायचा जो वायू असतो त्याच्याने तो बाहेर लोटला जातो आणि एखादा किड्याप्रमाणे बाहेर पडतो तो. उपजता स्पर्शे वात, ती स्मृती जाई अकस्मात. सोहम विसरून या पोत, राहे रडत कोहम कोहम. आणि मग तो आधी जो म्हणत असतो, सोहम तू आणि मी एकच आहे, सोहम सोहम करत असतो, तू आणि मी एकच आहे असं त्या परमात्म्याला विनवणी करत असतो. आणि बाहेरचा वारा लागल्याबरोबर तो कोहम कोहम म्हणजे कुठे कुठे मी काय आहे,
सगळं विसरून जातो तो. बोलो नये पराधीना, न जाणती त्याच्या मना, विपरीत होती सर्व योजना शयनपानादिकांच्या. आणि मग जन्माला आल्यानंतर खाणं पिणं जे काय असतात त्या क्रिया सर्व पराधीन होऊन जातात. दुसरं जे की जेव्हा उठवल तेव्हा उठायचं, उचलल तेव्हा उठायचं, खायला देईल तेव्हा खायचं, सर्व ते परावलंबी होऊन जातो आपण. बाल्यावस्था खेळात जाय, विषय भोगी तारुण्य जाय, तेव्हा धर्माधर्म दिसेल काय, संतांचे पाय न धरविते. लहानपण हे खेळण्यामध्ये जातं, तारुण्य विषयभोगांमध्ये लीन होऊन जातं, तृप्त होऊन जातं त्याच्यामध्ये आपण. आणि त्याच्यामध्ये धर्माने काय वागायचं, अधर्म काय, हे सगळं काहीच आपल्याला आठवत नाही. आणि संतांचे पायसुद्धा धरवत नाही, संतांना शरण जात नाही आपण. श्री सांगेल ते प्रमाण, माता वाटे की वैरण, ऐकावया शास्त्र पुराण, मनीषी नये तसे. आणि मग इतकं पत्नीच्या अधीन आपण जातो, ती सांगाल त्याप्रमाणे वागत असतो. आई आपल्याला आवडत नाही आणि जे काय शास्त्र पुराण पोथ्या जे काय असतात ते ऐकून आपल्याला कंटाळा येतो. देव काही करावा असा वाटत नाही तरुणपणामध्ये. जसे मोगरीचे फूल, मावळे न लागता वेळ, मनी विषयांचा मांडिता खेळ, तारुण्य तत्काळ मावळे. आणि अशा प्रकारे आपलं बालपण जातं, तरुणपण जातं. आणि ज्याप्रमाणे मोगऱ्याचं फूल पटकन जसं कोमेजून जातं त्याप्रमाणे आपलं तारुण्य मावळायला लागतं, आपल्याला कळतसुद्धा नाही. ईश्वर भजनी उतावेळ, न केली त्याचे हे फळ, जरेस पाठवी काळ, कानाजवळ येती टवळी. आणि मग तारुण्य मावळल्यानंतर हळूहळू आपल्या कानाजवळचे केस पांढरे व्हायला लागतात आणि आपल्याला वार्धक्य यायला लागतं, म्हातारपण यायला लागतं. हळूहळू कानाजवळचे केस पांढरे झाल्यानंतर कळतं आपल्याला की आपण आता म्हातारे व्हायला लागलेलो आहे. जरा हळू कानी सांगतो, मान हलवून हाते नाही म्हणत, मग ती पाडून या दात, कान डोळे आत ओढीत असे. आणि मग ती कानात हळू सांगते जरा काय, तर आता तू म्हातारा व्हायला लागलेला आहे. आणि मान अशी हलायला लागते, ती म्हणते नको 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 करायला लागते मान हलवून हलवून. मग ती काय करते, ते म्हातारपण काय करतं, दात पडायला लागतात, कान डोळे आत ओढायला लागतात आणि त्यांचं बल क्षीण व्हायला लागतं कानाचं डोळ्यांचं असं. जरा हळू कानी सांगतं, मान हलवून हाते नाही म्हणत, मग ती दात पाडून या दात, कान डोळे आत ओढीत असे. तसे पाहुणी ते बेरूप, पोरे जवळ घालिती हूप, त्याच्या मनी ये कोप, आपोआप अपमान होता. आणि मग आपलं असं विद्रूप रूप जेव्हा तयार होतं तेव्हा लहान मुलं आपल्या जवळ येतात आणि ते आपल्याला चिडवतात आणि ते बघून आपल्याला अजून अपमानास्पद वाटायला लागतं. मग म्हणू जाई राम राम, तो होई लाम लाम, जवळी ज्याला न पडे दाम, तो निकाम दुरावे. आणि मग आपण जेव्हा त्यावेळेला म्हातारा झाल्यानंतर राम राम म्हणायला लागतो, पण तोंडात दात नसल्यामुळे आपण तो लांब लांब होऊन जातो. आणि ज्याला काही कष्ट पडत नाही, तो म्हणजे ज्याचं काही दाम नाही, तो सुद्धा आपल्याला नीट म्हणता येत नाही. त्याला काही पैसे लागतात का राम राम म्हणायला, पण ते सुद्धा आपल्याला त्यावेळेला म्हणता येत नाही. पुन्हा काळ चक्री पडे, परिभ्रमण पूर्ववत घडे, जेव्हा मनीचा भ्रम उडे, तेव्हा साकडे कडे पडती. आणि मग जेव्हा राम राम म्हणायला लागतो तेव्हा आपल्याकडनं म्हणलं जात नाही, तेव्हा दुःख वाटतं आणि संकट यायला लागतात एक एक. आणि आपल्याला वाटतं आता आपल्याकडून काही देवदेव होणार नाही. पूर्वसंस्कारे जी प्रकृती, तदनंतर कर्मे घडती, शास्त्राविनन्न पालटेती, म्हणून शास्त्रयुक्ती आदरावी. आणि जे काही पूर्वजन्माने आपण हे केलेलं असतं, जे कर्म असतात ते आपल्याला आता भोगावे लागतात, म्हणून शास्त्राने एक एक वागत जावं म्हणे. शास्त्रे होता भ्रमनिरस, जरी हाती येईल ज्ञान, स्थिर बोधन होत जाण, भय दारुण वाटे की. म्हणून शास्त्र जेव्हा आपण शिकतो तर काहीतरी ज्ञान आपल्याजवळ असतं म्हणे. ऐक इंद्रा तू आता, सांगतो सातवी गाथा, प्रतिष्ठाने विप्र होता, झाला सूत तयाशी, योगभ्रष्ट तो पूर्वीचा, भय माणून द्वैताचा, उन्मत्त झाला सोनिसाच्या, व्यर्थ वाचाळपण करी. तर मग म्हणे आता म्हणून तुला सांगतो, हे शास्त्र काही वाईट नसतं, हे शास्त्राने वागत जावं असं दत्तगुरू इंद्राला सांगतायत. आणि आता सातवी गोष्ट ऐक म्हणे. तर एक ब्राह्मण होता म्हणे, तर त्याला एक मुलगा झालेला होता. लोकसंगा डरे तो, विषया विष मानितो, मान न व्हावा म्हणून तो,
राहे जडमूढ होनी. माता म्हणे नायके सुत, विष्ठामुत्री लोळत. पिता म्हणे खचित, ग्रहग्रस्त हा होय. तर तो मागच्या जन्मीचा योगभ्रष्ट होता, तो जन्माला आलेला होता. तो लोक कोणी सांगितलं तर ते ऐकायचं नाही. विषयाला तो विष मानायचा आणि काय कोणाचंच ऐकायचं नाही. म्हणून तो पण स्वतः तो ज्ञानी होता, पण यांना लोकांना वाटायचं हा मूढ आहे, असं मूर्ख आहे. आणि म्हणून त्याची आई म्हणायची हा कोणाचं ऐकत नाही, विष्ठामध्ये मूत्रामध्ये हा लोळत असतो. हा किंवा असं वाटायचं याला एखाद्या ग्रहाने पीडा केलेली आहे काय, असं त्यांना वाटायचं त्या आईवडिलांना त्याच्या. मग व्रते करीती, नियमे देवा पूजिती. हाती रक्षा बांधती, दाने दिली विप्राते. आणि मग त्या नेम धर्म सर्व करायचे त्याचे आईवडील, की एखाद्या ग्रहाची पीडा झाली असेल म्हणून त्याच्यातून हा वाचावा असं म्हणून त्याच्या हाताला दोरा बांधायचा मंत्रून. असं सर्व एक एक उपाय ते त्याचे आईवडील करत होते, देवदेव करत होते. वैद्य ही औषध देती, तीर्थयात्रा जपशांती. करती अंगारे लावेती, भूत भीती मानुनी. काही नोहे उपयुक्त, लागले महाभूत. जे जगा चेष्टवीत, ते बंधांत केविये. तर मग सर्व हे करत होते ते. जप तप ध्यान सर्व करायचे आणि त्याला अंगारा लावायचे, देवदेव करायचे. अशा प्रकारे एक एक उपाय करत होते त्याचे आईवडील, पण काहीच उपयोग होत नव्हता. काही नोहे उपयुक्त, लागले महाभूत. जे जगा वेष्टवीत, जे जगा चेष्टवीत, ते बंधात केविये. ब्रह्मासी उच्चारी, स्वय झाला पंचाक्षरी. यापुढे बापुडा मंत्री, भागवता वाचुनी. तर मग म्हणे याला सगळं महाभूत लागलेलं आहे आणि भूत काढणारा जो पंचाक्षरी आहे त्याच्याशिवाय याला कोणी वाचवू शकणार नाही, असं ते विचार करायला लागले त्या मुलाचे आईवडील. करिता उपाय फार, तो न ये प्रकृतीवर. तो लोळे भूमीवर, मळमूत्रणे नेतो. हगे मुते उभ्याने, काय खाणे काय पिणे, हेही तो मुळीच नेणे. त्याचे बोलणे न समजे. तो उभ्यानेच लघवी करून द्यायचा, कुठेही करून द्यायचा. नंतर काय खायचं काय प्यायचं त्याला काही कळतच नव्हतं. न जाणे हिताहित, अशी जाता वर्षे 8. मंजी बंद करीतात, सांगे कानात गायत्री. नंतर मग असेच त्याचे 8 वर्षाचा झाला तो आणि मग त्याच्या वडिलांनी त्याचं मौंजी बंधन केलं आणि त्याच्या कानामध्ये गायत्री मंत्र दिला. संध्या वंदन न करी, जरी तया पिता मारी. तरी न जपे गायत्री, मैत्री न ठेवी कोणासे. संध्या शिकवली त्याला, गायत्री शिकवलं, पण तो काही करत नव्हता. त्याचे वडील त्याला मारायचे, पण तरीसुद्धा तो गायत्रीचा जप करत नव्हता आणि कोणाच जवळ जात नव्हता आणि कोणाशी मैत्री पण ठेवत नव्हता तो. विष्णुदत्ता ऐकून, तया पुत्रा घेऊन, त्याचे घरी जाऊन. बोलती वंदुनी माय बाप. आणि मग ते विष्णुदत्त नावाचे जे ब्राह्मण होते, ज्यांच्यावर दत्ताची कृपा झालेली होती, त्यांच्याकडे घेऊन जाऊ असं त्याच्या आईवडिलांनी ठरवलं. हा जन्मापासून पडे जडसा होऊन, यासी उपाययोजन. पुत्रदान द्या आम्हा. तर मग सांगायला लागले तिथं जाऊन की हा आमचा एकुलता एक मुलगा आहे, हा जन्मापासूनच असा जड आहे म्हणे, काहीच त्याला कळत नाही म्हणे. तर याच्यावर काहीतरी उपाय करा आणि आमचा पुत्र आम्हाला दान द्या म्हणे. आम्हा एकटी सुत, झाला की रोगग्रस्त. भूतत्रस्त की उन्मत्त, ग्रहग्रस्त की न कळे हा. विष्णुदत्त ते ऐकून, तया पुत्रा पाहून. ब्रह्मनिष्ठ ओळखून, म्हणे पुत्रा ठेवणी चला. आणि मग याला का भूतबाधा झालेली आहे का, ग्रहबाधा झालेली आहे का, याला काही रोग झालेला आहे, आम्हाला काही कळतच नाही म्हणे, असं ते विष्णुदत्तांना सांगतायत. आणि विष्णुदत्तांनी बघितलं, त्या मुलाला बघितलं, तर त्यांनी मनात ओळखून घेतलं की हा ब्रह्मनिष्ठ आहे आणि याला मागच्या जन्माचं ज्ञान आहे. हा ज्ञानी आहे पण हा वेड्यासारखा करतोय. पिता म्हणे हा सुत, मुतेल ह्या यज्ञशाळेत. तया म्हणे विष्णुदत्त, चला निश्चिंत आपुले घरी. तर विष्णुदत्तांनी त्याला ओळखलं की हा ब्रह्मनिष्ठ आहे आणि सांगितलं की याला तुम्ही माझ्याचकडे ठेवून द्या, निघून जा म्हणे. तेव्हा त्याचे आईवडील त्या सांगायला लागले हा कुठे पण लघवी करून देतो म्हणे आणि तुमच्या इथं घाण करेल म्हणे. तेव्हा विष्णुदत्त म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंतपणे आपल्या घरी जा म्हणे. बरे म्हणून ते जाती, विष्णुदत्त तयाप्रती. म्हणे का घेसी ही भीती, काय चिंती चित्त तुझे. तू कोणाचा कोण, येथे येण्याचे काय कारण. का दाविसी हे दुर्गुण, तुझ कोण मोहविल. त्वा घरी जावे आनंदे, माय बापा सुख दे. लोकसंग्रह सोडून न दे, या स्वच्छंदे काय लाभ. तर मग तो विचारायला लागले ते विष्णुदत्त त्याला, तू कोण आहे, काय आहे, तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे.
आणि तुला इथे येण्याचं कारण काय, का असा दुर्गुण आहे तुझ्या अंगामध्ये, तू का असा वागतो, असं सर्व हे तू सोडून दे म्हणे आणि आनंदाने घरी जा आणि आईवडिलांना सुख दे, लोकसंग्रह कर, लोकांपासून लांब लांब नको पळू म्हणे, तर आनंदाने आयुष्य जग म्हणे, असं ते विष्णुदत्त त्या मुलाला सांगायला लागले. सोडून दे ह्या चेष्टा, तुझे काय करू आता, हे सोंग तू तत्वता, म्हणून माथा हात ठेवी, हसून या पुत्र बोले, विप्रा काय हे ऐकविले, निज रूप माझे भले, ते एकले तू जानसी. आणि मग हे असं बोलल्यानंतर त्या मुलाच्या डोक्यावर जेव्हा विष्णुदत्तांनी हात ठेवला तेव्हा तो मुलगा हसून बोलायला लागला की माझं काय हे आहे, मी कोण आहे काय हे तुला बरोबर कळालं म्हणे. मुळीन माझी उत्पत्ती, माय बाप कसे असती, कर्मे ही अक्रिया हाती, केवी केवी घडती बोल बापा. म्हणे माझी मुळातच मी उत्पन्न झालेलो नाही म्हणे, तर मला आईबाप कसे असतील. मी सच्चिदानंद व्यापक, प्रलय जळा परी एक, मी कोणाचा होऊ लेक, जाऊ येऊ कुठे कसा. मीच प्रलय म्हणे, मी सच्चिदानंद व्यापक मीच आहे म्हणे, मग कोणाचा मुलगा होऊ म्हणे मी म्हणे, माझे कशाचे आईबाप, असं काहीच नाही आहे म्हणे. मी अन्न आणि अन्नाद, नाही भोग्य भोग स्वाद, मुळीच नाही भेद, परिच्छेद केवी घडे. मीच अन्न आहे आणि अन्न खाणारा पण मीच आहे म्हणे, भोगसुद्धा मीच आहे आणि भोगाचा स्वाद घेणारा पण मीच आहे म्हणे, तर भेदाभेद हा काही नाहीच आहे म्हणे माझ्यामध्ये, तर मी वेगळा कसा असेल म्हणे. जरी असतो परिच्छिन्न तरी हा तुझा प्रश्न, मानितो मी समीचीन, सर्वथा न घडे असे. तर मी मर्यादित आहे, परिमित आणि चांगला योग्यार्थ काय आहे ते सर्व मीच आहे म्हणे, तर मी कसा वेगळा असेल, मी काय आहे म्हणे हे तुला माहिती आहे. देश काल वस्तू व्यापून मी असे संपूर्ण, मला परिच्छेद न भेद न सर्वथा. तर सर्व काही मीच आहे म्हणे, सर्व देश काल वस्तू काय ते सर्व मीच आहे म्हणे, तर मला भेदाभेद काही नाहीच आहे. ऐकून हे वचन विष्णुदत्त हर्षून, प्रेमतया लिंगून, गाढ वचन बोलतसे, बापा तू साच धन्य, असशी सर्व देव मान्य, तुझ्या सारिखा कोण्यन्न, तू संन्यस्त साच मानी. ठीक आहे म्हणे, तू सर्व आहे, जे काय तू सर्व आहे, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाहीच आहे म्हणे, किंवा संन्यस्तसुद्धा तूच आहे, तर तू आता जा म्हणे घरी, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. कोणीही पुरुष पाहे, कधीही अकर्मा न राहे, प्रकृती स्वभाव प्रवाहे, कर्म करीती हे निश्चित. तर बघ म्हणे तू कोणी का असे ना, कर्मारहित किंवा काही कर्म केल्याशिवाय कोणी राहतं का, तर नाही म्हणे, तर तू सुद्धा आता तसा वाग म्हणे. तरी करावे शास्त्राचरण, दुसऱ्यालाही ते शिक्षण, मिळेल त्याने दूषण, की भूषण येईल. तर आता तू शास्त्राप्रमाणे वागायला शिक म्हणे, आणि हे दुसऱ्यालाही पण तू शिकव म्हणे, त्याच्याने काय होतं, दुसऱ्याला शिकवल्यावर एक भूषण मानलं जाशील म्हणे तू. जे वशिष्ठादिक ते ज्ञानी सम्यक, परंतु ते लौकिक सर्वथा न टाकीती, स्वयाचरुणी अन्या मार्ग दावुनी, ज्ञानभूमी धरुणी पहिले मुनी राहिले. वशिष्ठ किंवा ज्ञानी जे काय ऋषी होते त्यांचासुद्धा सगळीकडे लौकिक आहे, नावलौकिक झालेलं आहे म्हणे, पण त्यांनीसुद्धा असं आचरण केलं नाही ना म्हणे, तर तू असं का करतोय, तर तू सुद्धा स्वतःचं आचरण करून नीट वागायला लाग म्हणे. पहिल्या योगभूमी 3 योगी यांचे जागरण, मानिती 4थी स्वप्न, तेने जान ब्रह्मवेत्या. तर पहिल्या योगभूमी कोणत्या आहेत, 3 आहेत, शुभेच्छा, विचारणा व तनुमानसा, ह्या 3 आहेत. नंतर 4थी कोणती आहे, स्वप्नावस्था, ती आहे म्हणे. आणि 4थं काय आहे, जीव व ब्रह्म एक आहेत असे जाणणारा, तर ते ही 4थी आहे म्हणे. भूमी धरिता 5वी काय आहे, तर भूमी. ब्रह्मविहार पदवी 6वी काय आहे, ब्रह्मविद्वर म्हणे. मिळे घेई ती जो 6वी, तो ब्रह्म निर्द्वरीयान. 5वी स्वल्पनिद्रा, 6वी गाढ निद्रा. तर 5वी काय आहे, तर कमी झोप असते ती. 6वी काय आहे, गाढ निद्रा. ही स्वयं सोडी योगमुद्रा, परता उत्थान होय जे. तर तू अशी योगमुद्रा धरून तर तू सर्व शास्त्राचा अभ्यास कर म्हणे. तुर्या ते 7वी, स्वतः परता न उठवी, इचा योगेय पदवी, ब्रह्मवरिष्ठ संज्ञक. तर स्वतःला किंवा दुसऱ्याला ब्रह्म जाणणाऱ्यांमधील सर्वश्रेष्ठ अशी कोणती आहे,
तुर्य हे सगळे योगाचे प्रकार आहेत. तो विधी निषेधातील अजूनही तू ती मात नेनसी म्हणून भीत करीसी व्यर्थ या चेष्टा सुखी राहावे जीवन मुक्त वागून या अनासक्त करी कर्मशास्त्रोक्त मुक्त संग होऊनी. आता तू सुखाने जीवन जग म्हणे आणि योगाभ्यास करून तू सर्व मुक्त होशील असं तो शास्त्राचा अभ्यास कर. येणे ज्ञान होय स्थिर गडे लोकोपकार ढिला होई अहंकार शास्त्राधार असा असे. तर तू असा सर्व अभ्यास केल्यानंतर तू लोकांवर परोपकार करशील म्हणे आणि शास्त्राधारा आणि तुझ्यातला अहंकार निघून जाईल आणि तू शास्त्राप्रमाणे वागत जा म्हणे. अभिमान हाची बंद सोडी त्याचा संबंध हीच युक्ती म्हणती बुध आत्मबोध होई जेणे ठेविता स्मात्मदृष्टी. तर मी आत्मा आहे अशी एक दृष्टी ठेवायची म्हणे. म्हणजे आपल्यातला अहंकार निघून जाईल. नो हे अहम ममता भेटी माना अपमानाच्या गोष्टी केवी पोटी येती मग कशाचा माना आणि कशाचा अपमान हे सर्व निघून जाईल म्हणे. अशी बाणता स्थिती विषय वासना नुटती मना विकार केवी होती निरहंकृती राहता. तर अहंकार रहित कर्म करत असताना आपल्यातला अहंकार निघून जाईल म्हणे आणि सगळं विषय वासना जे काय त्या निघून जातील. असा जो समहित तोची मानिजे मुक्त त्याची दृष्टी जेथे जात तेथे होयत समाधी. आणि मग अशा प्रकारे एकाग्र मन होईल आणि समाधिष्ट राहता येईल म्हणे. जो कर्मफळ सोडी अहंकारा न जोडी हो का तो अनाडी बंद तोडी निश्चय. आणि अशा प्रकारे आपण फक्त कर्म करत राहायचं त्याच्या फळाची अपेक्षा नाही करायची आणि आपल्यातला अहंकार सोडून द्यायचा. आणि हे सर्व केल्यानंतर तो अनाडी का असे ना किंवा म्हणजे ज्ञानी नसेल अज्ञानी जरी असला तरी त्याचे बंधातून मुक्तता होऊन जाते. आता तू तरी ज्ञाता बंधाची नसे वार्ता या परिवागता केवी बद्धता येईल. आणि तू तर ज्ञानी आहे म्हणे तुला तर काही सांगायची गरजच नाही आहे. ज्याचे अवश्य चित्त होई विषयासक्त तो चिन्ह होई मुक्त घेई गुप्त मारतो. ज्याचे स्वात्मनिष्ठ मन तो विषया भोगून अलिप्त असे नित्य जाण तया कोण बद्ध म्हणे. आपल्या आत्मस्वरूपात रममान झालेले असतात त्यांच्यातलं हे निघून जातं म्हणे. त्यांच्यातली अनासक्ती निघून जाते म्हणे. तो त्यांनी विषय जरी भोगला तरी पण तो अलिप्तच असतो. त्याला कोण बद्ध म्हणणार आहे म्हणे. असं परव्यसनी जी नारी घरधंदा करी जरी जार संग अंतरी ती घरी वावरताही. ती एखादी म्हणजे एक स्त्री असते म्हणे तिला बाहेरची ओढ लागलेली असते म्हणजे परपुरुष तिचं मन आसक्त झालेलं असतं. तर ती घरात राहते घरात काम करते पण मनामध्ये कोणाचं तिचं चिंतन चालू असतं त्या बाहेरच्या पुरुषाचं. त्याप्रमाणे आपण विषय वासना जरी भोगल्या पण आतमध्ये परमेश्वराचं चिंतन करायचं असं उदाहरण दिलेलं आहे. तेवी रूपी विश्रांत बाहेर वावरे मुक्त तसा तू अनासक्त होय मुक्त बाळका. तसा त्याप्रमाणे तू मुक्त होशील. मोक्ष नाही स्वर्गावरी खाली किंवा भूमीवरी जो अहंकारा मारी त्याचे अंतरी मोक्ष असे. मोक्ष हा स्वर्गातच मिळतो असं नाही म्हणे. हा आपल्या भूमीवर पण मिळू शकतो पण तो कसा आपल्या मनामध्ये अहंकार नको आणि मग आपला मन शुद्ध असलं की मोक्षाचं द्वार खुलं होतं. जाईचे ही फुल चोळता श्रम होईल त्याहुनी सुखे करवेल अहंकार त्यागतो. जाईचं फूल जर चोळलं त्याला किती कष्ट लागतात चोळायला काहीच लागत नाही. तसं आपल्यातला अहंकार जर गेला तर सुख निश्चितच लागेल. मी तूपणाची गती जी उठेल स्फूर्ती भ्रांती या मनाच्या चेष्टा निश्चिती त्या नशिविती ज्ञात्याला. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात आपण जर ज्ञानी असेल शास्त्राप्रमाणे वागलं तर बाहेरच्या आपल्याला गोष्टी काहीच येणार नाही भ्रांती काहीच वगैरे चेष्टा मनामध्ये येणार नाही. चित्ती ठेवी हा बोध न बाधेल मग संबंध तुटेल तो कर्मबंध हा निर्बंध न मानी. मग ज्ञान स्थिरावेल शांती अंगी बाणेल मुक्तिपदी डोलशील माझा बोल साच म्हणी. मग जर तू शास्त्राप्रमाणे वागला तर ज्ञान तुझ्यामध्ये स्थिर होईल तुझ्या मनात शांती होईल आणि तू मुक्त होशील आणि आनंदाने डोलशील असं म्हटलंय ते. असे वचन ऐकून बाळचेष्टा दे सोडून विष्णुदत्ताचे घरी जाऊन करी भोजन स्वस्थ चित्ते सतीचे हाताने मिळता अन्न
तयाचा भ्रम गेला निघून, त्याची शांत वृत्ती पाहून झाले समाधान माय बापा. आणि मग अशा प्रकारे त्यांनी विष्णुदत्ताच्या पत्नीच्या हातचं जेवण केलं. सात्विक अन्न खाल्ल्यामुळे त्याचं चित्त अजून स्थिर झालं आणि मग त्याची शांत वृत्ती झालेली आहे. हे बघून त्याच्या आईवडिलांना आनंद झालेला आहे. म्हणती जन्मापासून जो धड न बोले वचन, त्याला न लागता क्षण सावधान केला विप्रे. म्हणे लहानपणापासून त्याला धड बोलता येत नव्हतं, तर याला इतकं शहाणं केलं म्हणे ह्या विष्णुदत्तांनी. ते म्हणती विष्णुदत्ता, आम्हावरी दया केली आता, काय उपाय योजला सुता, जेणे स्वस्थता शीघ्र आली. तर ते विष्णुदत्तांना नमस्कार करून म्हणतायत की तुम्ही असा काय उपाय केला म्हणे, माझ्या मुलाला शांतता लाभलेली आहे म्हणे. आम्हा दिले जीवदान, म्हणून निघाली ती लोटांगण, घरी जाती आज्ञा घेऊन, बाळ सावधान वागेतो. आणि मग त्यांनी त्यांच्या मुलाला बरोबर घेऊन आता घरी चालते झालेले आहे. ते तर त्यांचा मुलगा एकदम शहाण्यासारखा वागायला लागलेला आहे. शास्त्राचे एक तात्पर्य, अज्ञापदोपदी भय, संसारस्ता ब्रह्ममय, वाटे मायामय तयासी, स्वरूपाते भुलोनी, कर्तृत्व भोक्तृत्व वाढुनी, व्यर्थ जाते शिनुनी, हे अज्ञानी मूढपणे. जर शास्त्राने वागलं तर याच्यातलं सर्व ते शास्त्र एवढं मोठं आहे की अमर्याद हे होतं म्हणे, त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं म्हणे. शास्त्राने वागलं तर त्याचंच हे तात्पर्य आहे म्हणे. हेच नथ गळसरित खोविली, तिची विसर पडली, तसे असे ही बोली, चतुरी जाणली पाहिजे. तर शास्त्र हे काय आहे, ज्याप्रमाणे आपल्याजवळच असतं पण आपण ते अज्ञान असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही म्हणे. आणि हा संसार आहे तो आपल्याला हे वाटायला लागतो म्हणे, मूढ वाटायला लागतो बा. तर संसारामध्ये रस वाटत नाही म्हणजे जर शास्त्राने वागलं नाही तर. आणि शास्त्राने वागलं तर सर्व आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन जातं. ज्याप्रमाणे ते कसं असतं, एखाद्या स्त्रीची नथ असते ती आपल्या गळसरीमध्ये अडकवून ठेवते आणि विसरून जाते. मग ती बघते, शोधते कुठे आहे कुठे आहे, पण नंतर तिला कळतं की अरे आपल्याजवळच होतं. त्याप्रमाणे हे शास्त्र आपल्याजवळच असतं पण आपल्याला ते वेळेला सापडत नाही. नथ गळ्यात दाविता, ती म्हणे मिळाली आता, तेही शास्त्र स्वात्मा कळता, म्हणती आता मिळाला. शास्त्रे लहान थोर, सर्व असती बोधपर, असे गुरुचे उत्तर, ऐकोणी इंद्र नमन करी. तर असे हे शास्त्र आहेत ते सगळ्यांकडे असतं आणि ते आपल्याला मिळाल्यानंतर त्याचा बोधच होतो आणि त्याच्यातून ज्ञान प्राप्त होतं. तर हे गुरूंनी जेव्हा इंद्राला सांगितलं तेव्हा इंद्राने त्यांना नमस्कार केलेला आहे. कराजी अपराध क्षमा, चित्ती न ठेवा अतिक्रमा, असे म्हणून सुत्रामा, नमोनी स्वधामा चालिला. असं म्हणून न्यायाप्रमाणे चालणारा जो गुरु आहे त्यांना इंद्राने नमस्कार केलेला आहे आणि सांगितलं मी हा तुमच्यावर हे केलेलं आहे म्हणे, उगाचच तुम्हाला विचारलं काय हे काय हे काय असं म्हणून, तर असं म्हणून मला क्षमा करा म्हणे, मी जास्ती आगाऊपणा केला व असं म्हणून त्यांनी इंद्राने दत्तगुरूंना नमस्कार केलेला आहे. आणि आता चाललेला आहे तो स्वर्गात. श्री दत्त म्हणे अर्जुना, ठेवी शास्त्र सारांशी मना, शास्त्रापासून परोक्ष ज्ञाना, घेऊनी विज्ञाना पावसी. तर मग इंद्रियांना अगोचर असं जे ज्ञान आहे ते आता तू लक्षात ठेव असं अर्जुनाला पण सांगितलेलं आहे दत्तगुरूंनी. आणि हे लक्षात ठेवून तू वाघ म्हणे. जी कर्माचे फळे बोलती आणि मादी सिद्धी असती, तिकडे न द्यावी चित्तवृत्ती, नश्वर होती अंती. ज्या काही सिद्धी आहेत, जे काही कर्माचे फळं आहेत ते त्याच्याकडे लक्ष देऊ नको म्हणे, हे सर्व नश्वर आहे. तर तू ते लक्षात न आणता शास्त्राप्रमाणे वागायला लाग. सर्व शास्त्रे पाहून स्वार्थ घ्यावा शोधून, हंस जेवी पाणी टाकून, दुग्ध पिऊन जाई तेवी. तर नुसतं शास्त्राने वागायला लागावं, शास्त्र सोडून द्यावं, शास्त्र स्वार्थ घ्यावा म्हणे त्याच्यातून. ज्याप्रमाणे हंस पाणी नुसतं टाकून देतो आणि पाण्यातलं जे दूध असतं ते पिऊन घेतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा शास्त्राने वागून स्वार्थ शोधून घ्यावा म्हणे त्याच्यामध्ये. असे श्री दत्ताचे वचन सविस्तर ऐकून, कार्तवीर्य अर्जुन बोले वंदून श्री दत्ता. आणि मग दत्तगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून तो कार्तवीर्य अर्जुन सांगतोय. सह्याद्रीवरी येऊन किंचित जटांनी आच्छन्न, जे पाहिले हे श्रीवदन, तेने सदन समृद्ध झाले. तर मग सांगतो की मी आता माझं मन समृद्ध झालेलं आहे की
तुमच्या चरणावर मस्तक ठेवल्याने मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं हे अर्जुन सांगतोय. हे वैराग्यही झाले, शास्त्रतत्व ऐकिले, आता ज्ञान विज्ञान भले कृपेने कळले पाहिजे. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त महात्मे श्री दत्तचरिते श्री एकादशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.